मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही आहे. माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात. जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आज निफ्टीचा फायनल क्लोज झाला 24,811 वरती. 24,811 वरती आजच्या दिवशी निफ्टीने फायनल क्लोज दिला. आजची पण क्लोजिंग आपण जर बघितली तर कालच्या क्लोजिंगच्या वरती चाललेली आहे, पण डे हायपासून मार्केट आजच्या दिवशी खाली आलेलं होतं. कालच्या दिवशी पण मी तुम्हाला एक रेजिस्टन्स या ठिकाणी सांगितलेला होता 24,854चा, पण मार्केट थोडं वरतीच ओपन झालेलं होतं. ओपनिंग मार्केटची 24,863 वरती झाली होती आणि मार्केटने जो एक हाय बनवला होता आजचा तो होता 24,867. आपण जो रेजिस्टन्स म्हटलो होतो त्या रेजिस्टन्सजवळच मार्केट आजच्या दिवशी ओपन झालेलं होतं आणि त्यानंतर मार्केट सुरुवातीला खाली पण आलं आणि पूर्ण वेळ साईडवेज होतं. आजचं मार्केट जर आपण बघितलं ना, पूर्ण वेळ काय होतं, साईडवेज होतं. आणि आजचा दिवस जो होता निफ्टीमध्ये तो एक्सपायरीचा दिवस होता. आज निफ्टीची विकली एक्सपायरी होती. आजच्या दिवशी मार्केटमध्ये कोणताही मोठा मूव आलेला नव्हता. मार्केट वरती पण गेलं नव्हतं, त्यानंतर खाली पण गेलं नव्हतं. एका रेंजच्या आतमध्ये होतं. जवळजवळ 50 पॉईंटची रेंज फक्त ती मार्केटसाठी होती. 50 पॉईंटची रेंज, त्या रेंजच्या आतमध्येच थांबलेलं होतं मार्केट. आणि मोमेंटम अजून पण कंटिन्यू आहे. मी काल पण तुम्हाला सांगितलं की मार्केट आपले प्रिव्हियस लो या ठिकाणी ब्रेक करत नाही आहे. प्रिव्हियस लो ब्रेक करत नाही. 1, 2, 3, 4, 5 आणि आजचं ट्रेडिंग सेशन जर म्हटलं तर 6वं ट्रेडिंग सेशन. या 6 ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी आपल्याला वरतीच जाताना दिसते. आता ह्या रेजिस्टन्सच्या वरती जर मार्केट पुन्हा गेलं ह्या लेवलच्या वरती तर ते 25,000 पार करणार. 25,000, कारण की मोठा रेजिस्टन्स जो होता आहे 25,000चा, एक सायकोलॉजिकल रेजिस्टन्स आपण त्याला म्हणू शकतो. त्या लेवलच्या वरती जर मार्केट जायला लागलं तर मार्केट आपल्या ऑल टाईम हायपर्यंत पोहोचणार मग, आणि त्यानंतर मग पुढच्या लेवल पण निफ्टीमध्ये येऊ शकतात. म्हणजे निफ्टी पुन्हा एका जाणार नवीन लेवलवरती, नवीन ऑल टाईम हाय निफ्टीमध्ये या ठिकाणी बनवू पण शकतो मग. ठीक आहे, येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्याला समजेलच, कारण की ह्या झोनमध्ये जोपर्यंत मार्केट होतं आपण म्हणायचो मार्केट गॅप ओपन होतं खाली येतं, गॅप ओपन होतं खाली येतं, एका रेंजमध्ये होतं. आता ह्या रेंजच्या बाहेर पडलेलं आहे मार्केट आणि त्यानंतरच हा मूव आपल्याला मार्केटमध्ये येताना दिसतोय. इंट्राडेमध्ये मार्केट तुम्हाला साईडवेज पण दिसेल, ठीक आहे, खाली येताना पण दिसेल. वन डे टाईम फ्रेममध्ये जर तुम्ही स्ट्रक्चर बघितलं मार्केटचं तर मार्केट तुम्हाला अपसाईडलाच जाताना दिसतंय, वरतीच जाताना दिसतंय. मोमेंटम मार्केटमध्ये कंटिन्यूच आहे. समजलं का? या गोष्टींचं ऑब्झर्वेशन करत चला. जेव्हा पण तुम्ही एखाद्या स्टॉकचं ॲनालिसिस करताय किंवा एखाद्या इंडेक्सचं पण ॲनालिसिस करताय तर त्याच्यावरती ह्याच गोष्टींचं तुम्ही ऑब्झर्वेशन करायचं असतं. आणि आजचं जे ट्रेडिंग सेशन होतं साईडवेज होतं बिलकुल. आणि मी प्रत्येक वेळेला तुम्हाला सांगत असतो की तुम्ही ऑप्शनमध्ये शक्यतो जाऊच नका, ऑप्शन ट्रेडिंग करू नका, फायदा नाही आहे. कारण की जे ट्रेंडिंग मार्केट पाहिजे असतं ना, ऑप्शन बाईंगसाठी जे ट्रेंडिंग मार्केट पाहिजे असतं ते डेली मिळत नसतं, आणि मिळालं तरी दोन्ही साईडची मूव मार्केटमध्ये येऊन जात असतात. आता ज्याला प्रॉफिट बुक करता आलं तो बाहेर पण पडतो, पण बहुतेक जणांचं असं होतं ना की एंट्री घेतली, प्रॉफिट पण दिसतो, पण ती व्यक्ती थांबते आणि मार्केट पुन्हा खाली येऊन जात असतं. म्हणजे काय, आलेलं जे प्रॉफिट असतं ना, आलेलं प्रॉफिट ते नंतर लॉसमध्ये कन्वर्ट होत असतं. त्या व्यक्तीला लॉस होत असतो किंवा त्याचा स्टॉप लॉस त्या ठिकाणी हिट होत असतो. मग ऑप्शन बाईंगसाठी आपल्याला पाहिजे असतो ट्रेंडिंग मूव. मार्केट कंटिन्युअसली वरती जात असेल किंवा कंटिन्युअसली खाली येत असेल तरच मग त्यामध्ये पैसा बनत असतो. आणि इंट्राडेमध्ये तसा पण ऑप्शनमध्ये पैसा बनत पण नाही, आणि ओव्हरनाईट तर करूच नाही. BTST जे करत असतात ना की मी हा कॉल होल्ड केलेला आहे, हा पुट मी होल्ड केलेला आहे, तर हे गॅम्बलिंग असतं एक प्रकारचं. हे गॅम्बलिंग आहे. कोणीही सांगू शकत नाही मार्केट कुठे जातं. मी म्हणतो मार्केट हे बुलिश आहे. दुसऱ्या दिवशी मार्केट 300-400 पॉईंटने गॅप डाऊन पण ओपन होऊ शकतं. मग तुम्ही जर एखादा कॉल होल्ड केलेला असेल ना तर तिथे तुम्हाला लॉस पण होऊ शकतो. त्यामुळे BTST करायचं नाही आहे आणि इंट्राडे पण करायचं नाही, ऑप्शन ट्रेडिंगच करायचं नाही, याच्यात जाऊ नका. सोपं असतं की तुम्ही इक्विटीमध्ये काम करायचं आहे आणि पैसा जो बनत असतो खरा तो इक्विटीमध्येच बनत असतो. इक्विटीमध्ये काम करून बघा, रिझल्ट खूप चांगला असतो, पण ते काम करण्यासाठी पण तुम्हाला टेक्निकल जमलं पाहिजे. टेक्निकलचा अभ्यास तुमचा असला पाहिजे. जर तुम्हाला टेक्निकल जमत असेल तरच तुम्ही स्टॉकमध्ये स्विंग ट्रेडिंग करू शकता. नाहीतर काय होतं, बहुतेक जण मी बघत असतो की ते अंदाजे मार्केटमध्ये बाईंग सेलिंग करतात. कोणत्याही स्टॉकला कोणत्याही जागेवरती बाय करतात, होल्ड करतात, तो स्टॉक त्यांना लॉस देत असतो आणि ते लॉसला ते सहन करतात. मग जेव्हा वेळ येत असते प्रॉफिट घेण्याची ना, ते प्रॉफिट घेत नाही, निघून जातात त्या स्टॉकच्या बाहेर. तसं करायचं नाही. जर तुम्हाला मार्केटमध्ये स्विंग ट्रेडिंग करायची असेल तर तुम्हाला टेक्निकल शिकावंच लागेल. टेक्निकलचा अभ्यास तुमचा असला पाहिजे.
रँडम काम करू नका. समजलं? तर इथे मार्केटमध्ये मोमेंटम कंटिन्यू आहे. मार्केटसाठी अजून पण आता मोठा सपोर्ट जो असेल हीच लेवल आहे 24,400ची. जर मार्केट इथून पण खाली जर आलं तर ही लेवल इथे सपोर्टचं काम करू शकते. म्हणजे मार्केट जाणार असंच असतं, असं नाही की ते असं सरळ जाणार वरती ताबडतोब, असं नाही आहे. थोडे रिट्रेसमेंट मार्केटमध्ये येऊ शकतात. जसं ह्या झोनच्या बाहेर निघालं मार्केट, इथे कन्सोलिडेट झालं, ब्रेकआउट दिला, थोडं खाली पण येणार, थोडं रिट्रेसमेंट, पुन्हा ते वरती जाणार, पुन्हा थोडं खाली येऊ शकतं, पुन्हा वरती जाऊ शकतं. मार्केटचा बिहेव असाच असतो. अशाच पद्धतीने मार्केट आपलं वरती जाणार, लक्षात घ्या. असं नाही की एकदा सुटलं म्हणजे ते डायरेक्ट 30,000वरती जाऊन पोचणार का? नाही, असं होणार नाही. काही दिवस कन्सोलिडेशनमध्ये, काही दिवस अपमूव, काही दिवस रिट्रेसमेंट, पुन्हा अपमूव, काही दिवस कन्सोलिडेशनमध्ये, पुन्हा अपमूव, असंच असतं प्राईसचं स्ट्रक्चर. हे सर्वांनी लक्षात घ्या. ठीक आहे. आता काही महत्त्वाच्या लेवल आपण बघूया 5 मिनिटांच्या टाईम फ्रेममध्ये, ज्या आपल्यासाठी इंट्राडेमध्ये काम करणार. महत्त्वाचे सपोर्ट, महत्त्वाचे रेजिस्टन्स, त्यांचा अभ्यास आपण करू 5 मिनिटांमध्ये. तर मी 5 मिनिटांचा टाईम फ्रेम या ठिकाणी आता ओपन करतो. तर आजच्या लेवल पण आपल्यासाठी एकदम सुटसुटीत असणार आहे. जास्त मोठं ॲनालिसिस आपलं होऊ शकत नाही, कारण की लेवल एकदम सुटसुटीत आहे आपल्यासाठी. ताबडतोब समजतं आहे की मार्केटमध्ये काय होतं आहे आणि मला काय करायचं आहे हे आपल्याला ताबडतोब समजतं आहे. आता 5 मिनिटांमध्ये बघा तुम्ही, मार्केट जे इथे गॅपअप झालं होतं ओपन, आणि तुम्हाला म्हटलं होतं की मार्केटने 24,867 हा एक हाय बनवला होता. म्हणजे इथेच ओपन झालं, जवळ थोडं वरती गेलं आणि 10 मिनिटांमध्ये खाली येऊन गेलेलं होतं इथे. ठीक आहे. पुन्हा वरती जाण्याचा प्रयत्न केला, त्या हायला ब्रेक केला नाही, मार्केट खाली आलं आणि कालचा जो हाय होता, ही लेवल 24,787, हा कालचा हाय होता, तो आपल्यासाठी सपोर्टचं काम करत असतो मग नंतर. ठीक आहे. इथेच मार्केटने बाउन्स घेतला, हळूहळू मार्केट इथून वरती जात होतं. ठीक आहे. इथे जर आपण हे प्राईसचं स्ट्रक्चर बघितलं तुम्हाला समजेल की मार्केट हळूहळू जायचं वरती. नंतर इथे ब्रेकआउट दिला होता, पण त्या जागेवरती मार्केट थांबलं नाही, पुन्हा मार्केट इथून खालीच येऊन गेलेलं होतं. आणि पूर्ण चार्ट जर तुम्ही बघितला, त्याचं ऑब्झर्वेशन जर केलं, तर तुम्हाला समजेल की ह्या रेंजच्या वरती मार्केट जात नव्हतं आणि या सपोर्टला पण मार्केट ब्रेक करत नव्हतं. म्हणजे मार्केटसाठी काही ही एक रेंज बनलेली होती इथे. हे रेंज बाउंड मार्केट असतं, याला आपण म्हणतो रेंज बाउंड मार्केट. हे असतं रेंज बाउंड मार्केट. मग अशा रेंज बाउंड मार्केटमध्ये जे पण काम करतात ना ऑप्शन बाईंग, त्यांना इथे लॉसच होत असतो. इथे कोणाला फायदा होतो? जे ऑप्शन सेलर असतात. ऑप्शन सेलर जे असतात ना, त्यांना या ठिकाणी फायदा होत असतो. मग प्रीमियम डिकेचा त्यांना फायदा मिळतो. आता ज्यांनी पण 24,800वरती स्ट्रॅडल सेल गेलेले असतील, सकाळी लाईव्हवरती ही गोष्ट मी तुम्हाला सांगितली होती बघा. ही गोष्ट मी तुम्हाला सकाळी सांगितली होती की जे ऑप्शन रायटर असतात त्यांना आउट ऑफ द मनीच्या स्ट्राईकवरती प्रीमियम मिळत नाही. प्रीमियम जास्त मिळत नसतात OTMवरती, कारण की आज एक्सपायरीचा दिवस आहे. त्यांच्यामधली टाईम व्हॅल्यू कमी झालेली असते. सर्वात जास्त टाईम व्हॅल्यू कोणत्या ठिकाणी असते? मग ATMवरती, ॲट द मनी स्ट्राईकवरती. मग ते ॲट द मनीच्या स्ट्राईकवरती येत असतात, तिथे ऑप्शनला सेल करत असतात, कारण की तिथे प्रीमियम जास्त मिळतं आणि सर्वात जास्त टाईम व्हॅल्यू पण त्याच ठिकाणी असते. मग मार्केट जे 24,800वरती बंद झाले, तर इथं काय होणार? जे कॉल आणि पुट असतात एका स्ट्राईकचे, 24,800चे जे कॉल आणि पुट असणारे, त्यांचे प्रीमियम काय होत असतात? 0 होत असतात. मग दोघांमध्ये त्यांना फायदा मिळत असतो, कॉलमध्ये पण आणि पुटमध्ये पण त्यांना फायदा मिळत असतो. इथे मार्केट बंद झालं, त्याच जागी बंद झालं, तर आता तुम्ही बघा आत्ताचा क्लोज याच ठिकाणी आलेला आहे. म्हणजे काय? त्यांना इथे फायदा झाला. पण ज्यांनी 24,800चे कॉल किंवा पुट बाय करून ठेवलेले असतील त्यांचा मात्र इथे लॉस झालेला होता. म्हणजे ज्यांनी ऑप्शन बाईंग केली त्यांचा लॉस झाला, ज्यांनी ऑप्शन सेलिंग केली त्यांचा फायदा झालेला इथे. मार्केट ट्रेंडिंग पाहिजे. जेव्हा ऑप्शन करतात ना तुम्ही, जेव्हा ऑप्शन बाईंग करतात, कॉल बाय करा किंवा पुट बाय, त्यासाठी मार्केट ट्रेंडिंग पाहिजे असतं. एक तर अप ट्रेंडमध्ये मग तुम्ही कॉल बाय करतात, मार्केट जेव्हा डाऊन ट्रेंडमध्ये असतं तुम्ही पुट बाय करत असतात, तर तिथे फायदा होत असतो. अशा मार्केटमध्ये फायदा होत नाही. आणि खूप वेळेला बघता तुम्ही मार्केट आपलं साईडवेज असतं आणि ट्रेंडिंग कमी वेळेला असतं. म्हणजे एखाद्या वेळेला ते एक स्पाईक देऊन टाकतं, जसं हा स्पाईक दिला म्हणजे सडनली मार्केट खाली येऊन गेलं, त्यानंतर ते साईडवेज होणार, किंवा एक शार्प अपमूव दिला त्यानंतर ते साईडवेज होऊन जाणार. असंच असतं आपलं मार्केटचं स्ट्रक्चर. ट्रेंडिंग पण असतं, पण खूप कमी वेळेला की ते हायर आहे हायर लोज, हायर आहे हायर लोज असं फॉर्मेशन बनवत वरती जातं. एखादा दिवस असा येत असतो मार्केटमध्ये, नाहीतर इतर वेळेला मार्केट शक्यतो तुम्हाला असंच दिसतं. समजलं? त्यामुळे म्हणत असतो मी तुम्हाला की तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करू नका, इक्विटीमध्ये काम करा. मग हे मार्केट जे होतं ना पूर्ण साईडवेज होतं. मग आपल्यासाठी लेवल कोणते असणार आहे? त्याच ज्या आपण काल बघितले होत्या लेवल, त्याच आपल्यासाठी सपोर्ट रेजिस्टन्सचं काम करणार. म्हणजे मार्केट इथं फ्लॅट किंवा थोडंसं गॅपअप झालं ओपन,
तर हीच लेवल आपल्यासाठी एक रेजिस्टन्सचं काम करणार आहे. तुम्ही म्हणणार इथे मार्केट गेलेलं होतं, मग इथे पण लाईन ड्रॉ केली पाहिजे, तर तो एक झोन बनत असतो. लेवल माझ्यासाठी तीच असणार आहे, म्हणजे 24,837 ही लेवल रेजिस्टन्स असणार. त्यानंतर 24,867 ही पण लेवल एक रेजिस्टन्स असणार. जर मार्केट फ्लॅट किंवा थोडं पॉझिटिव्ह ओपन होतं तर मार्केटला ह्या रेंजच्या बाहेर जावं लागेल. या ठिकाणी निगेटिव्ह प्रायजेक्शन बनत होती, म्हणजे कसं मार्केट आपल्या प्रिव्हियस हायला ब्रेक करत नव्हतं. हे दिसतंय तुम्हाला, हे स्ट्रक्चर हे हायला ब्रेक करत नव्हतं. ठीक आहे, ही हाय जेव्हा ब्रेक व्हायला लागतील तेव्हा मार्केटचं स्ट्रक्चर चेंज होत असतं, मग मार्केट वरती जाण्यासाठी तयार असतं. मग त्यासाठी तुम्ही चार्ट असे ड्रॉ करून घेतले पाहिजे. बघा, जेव्हा तुमचा चार्ट असा ड्रॉ होत असतो ना, मग तुम्हाला समजतं की फॉर्मेशन कसं चेंज होतं आहे. मार्केट फ्लॅट ओपन झालं आहे, या हायला ब्रेक करत चाललेलं आहे, याचा अर्थ हे मार्केट आपल्या स्ट्रक्चरला आता चेंज करत चाललेलं आहे. ह्या रेजिस्टन्सच्या वरती जेव्हा मार्केट थांबायला लागेल ना, मग मार्केटचं हे स्ट्रक्चर इथे तुम्हाला चेंज होताना दिसणार. ते हायर लोचं फॉर्मेशन तयार करायला लागेल, म्हणजे हे रेजिस्टन्स जे असतात ना, मार्केट त्याला ब्रेक करत चालतं. मग हा जो पहिला रेजिस्टन्स असेल मार्केटला तो ब्रेक करावा लागेल. 24,837 हा पहिला रेजिस्टन्स, याला पण ब्रेक करावा लागेल. त्यानंतर 24,867 हा दुसरा रेजिस्टन्स असणार, त्याला पण मार्केटला ब्रेक करावं लागेल, तेव्हाच मार्केट इथून वरती जाणार. मग म्हणजेच ही जी निगेटिव्ह प्रायजेक्शन आपल्याला चार्टवरती दिसायची ती दिसणार नाही. मार्केट आपल्या स्ट्रक्चरला या ठिकाणी मग चेंज करत असतं. यावरती आपण लक्ष द्यायचं आहे. मग मार्केट ह्या रेंजच्या बाहेर जातं आहे का, थांबतं आहे का तिथे, हे बघायचं असतं आपण. त्यासाठी चार्ट तुम्हाला समजला पाहिजे, नाहीतर कोणी काय म्हणतं इथे डबल बॉटम बनलं, इथे डबल टॉप बनलेलं आहे. बघा, पण मार्केट त्या रेंजमध्ये थांबलेलं आहे. ती रेंज ओळखण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्ही रेंज ओळखण्याचा प्रयत्न करत नाही, तुम्ही अंदाजे काम करत असतात. अंदाजे नाही करायचं आहे काम, बघायचं आहे पूर्ण चार्ट जो असतो. आत्ता नाही, मागे पण चार्टवरती काय झालेलं होतं त्या गोष्टींचं ऑब्झर्वेशन करत चाला, तेव्हा तुम्हाला चार्ट समजेल. साईडवेज झोन तर नाही आहे, मला एखादा कॅन्डलस्टिक पॅटर्न दिसतोय, पण मी काय करतोय त्या साईडवेज झोनमध्ये त्याला बघतोय. डबल बॉटम दिसतोय, पण साईडवेज झोन आहे. या सर्व गोष्टी बघितल्या पाहिजे तुम्ही. आता लेवल समजली असेल तुम्हाला की मार्केट जेव्हा या स्ट्रक्चरला ब्रेक करेल, इथून वरती जाईल, तर टप्प्याटप्प्यांमध्ये सर्व रेजिस्टन्स मार्केटसाठी येत जाणार. हे ब्रेक करतं आहे का मार्केट बघायचं आहे. हे सर्व रेजिस्टन्स असणार. 24,837 हा एक रेजिस्टन्स, 24,867 हा एक रेजिस्टन्स, आणि त्यानंतर 24,900 ही लेवल पण मार्केटसाठी काय असणार, रेजिस्टन्स असणार. हा रेजिस्टन्स तिसरा, हा रेजिस्टन्स दुसरा, आणि त्यानंतर 24,837 हा पहिला रेजिस्टन्स असेल. अशा पद्धतीने मग मार्केट इथून आपलं स्ट्रक्चर चेंज करू शकतं, ट्रेंडिंग होऊ शकतं मार्केट. आता मार्केटमध्ये विकनेस जे येणार ना ह्या लेवलच्या खाली, कालचा डे हाय जो होता तो मार्केटसाठी बनलेला होता सपोर्ट. इथे मार्केटने ही लेवल ब्रेक केलेली नाही बघा आजच्या दिवशी. जेव्हा मार्केट ह्या लेवलच्या खाली जायला लागेल, मग तेव्हा म्हणू शकतो की मार्केटमध्ये विकनेस येते, म्हणजे फ्लॅट किंवा थोडंसं प्लसमध्ये ओपन झालं मार्केट. या ठिकाणी बघायचं काय प्रायजेक्शन होते. असं नाही की इथं आलं एखादी निगेटिव्ह कॅन्डल बनवली म्हणजे मार्केटचं स्ट्रक्चर निगेटिव्ह झालं, असं होत नाही मित्रांनो. बघायचं काय होतं इथे. बघितलंच आज मी तुम्हाला सांगत पण असतो, लाईव्हवरती असताना पण तुम्हाला या गोष्टी सांगत असतो की नाही, हा सपोर्ट आहे, चांगला सपोर्ट आहे, मार्केट इथून बाउन्स घेऊ शकतं. याच्या खाली काय प्रायजेक्शन होते ते आपल्याला बघायचं असतं. जसं मार्केट फ्लॅट किंवा पॉझिटिव्ह पण झालं, इथे येतं आहे ते बाउन्स घेतं आहे का बघायचं आहे आपल्याला, की सपोर्टला ब्रेक करून निगेटिव्ह प्रायजेक्शन बनवतं आहे. म्हणजे काही वेळेला सपोर्ट ब्रेक होऊन जातो, एखाद दोन कॅन्डल खाली बनते, थोडं रिटेस्ट करतं मार्केट, पुलबॅक देतं. रिटेस्ट करणं म्हणजे पुलबॅक, आणि त्यानंतर पुन्हा खाली जात असतं. मग इथून आपल्याला ही निगेटिव्ह प्रायजेक्शन बघायला मिळणार. जसं इथे बघा, हे मार्केट आलं, बाउन्स घेतला, पण या सपोर्टच्या खाली गेलं नाही मार्केट, इथून त्याने बाउन्स घेतलेला होता. तशाच पद्धतीने इथे सपोर्ट ब्रेक करत आहे का बघायचं आपल्याला. इथे काय प्रायजेक्शन होते तयार ते बघायचं, त्यानंतर म्हणू शकतो आपण, मग आपण म्हणू शकतो की मार्केटचं स्ट्रक्चर इथे पण निगेटिव्ह बनतं आहे. मार्केट खाली येतं आहे म्हणजेच काय, आपले लो ब्रेक करायला लागलेलं आहे. हा आजचा डे लो जो असणार आहे हा महत्त्वाचा आपल्यासाठी, हा ब्रेक व्हायला नको. डेली टाईम फ्रेममध्ये मी तुम्हाला जे स्ट्रक्चर दाखवतो आहे, मार्केट लोला ब्रेक करत नाही आहे, असं स्ट्रक्चर दाखवतो आहे बरोबर ना. हे लो ब्रेक होत नाही, इथे असे लो ब्रेक होत नाही. अशा पद्धतीने हे लो ब्रेक मार्केट ब्रेक करत नाही, हाय ब्रेक होत आहे अशा पद्धतीने. मग जर उद्या पण मार्केट ह्या लोला ब्रेक करत नसेल तर उद्या बनणारी कॅन्डल पण वरतीच बनणार ते. ठीक आहे, मग जर ती ह्या लोला ब्रेक करत असेल म्हणजे 24,837ला ह्या लेवलला मार्केट ब्रेक करत असेल, तर मग हा मोमेंटम इथे काय तुटत असतो, हा मोमेंटम इथे तुटलेला असतो. मग हे स्ट्रक्चर मग खराब होऊन जातं थोडं प्राईसचं.
समजलं का या गोष्टी? ह्या गोष्टी बघायच्या आहे. छोटे छोटे बारकावे असतात, त्यावरती तुम्ही लक्ष केंद्रित करायचं असतं. मग हा सपोर्ट ब्रेक झाला तर नेक्स्ट सपोर्ट 24,761 हा सपोर्ट असेल. ठीक आहे, हा एक सपोर्ट असेल. त्यानंतर खाली पण दाखवतो मी तुम्हाला कोणकोणते सपोर्ट असणार. हा एक झोन, हा महत्त्वाचा सपोर्ट असेल. मग मार्केट इथून या लेवलच्या खाली गेलं तर हा पहिला सपोर्ट. मार्केट जर या लेवलच्या खाली गेलं म्हणजे 24,787 हा मार्केटसाठी पहिला सपोर्ट. त्यानंतर 24,761 हा मार्केटसाठी असणार दुसरा सपोर्ट. आणि 24,734 हा मार्केटसाठी असणार मग तिसरा सपोर्ट. इथे असं निगेटिव्ह प्राईस फॉर्मेशन आपल्याला बघायला मिळू शकतं. इथून ब्रेकआउट मिळाला तर वरती जाणार, या सपोर्टला ब्रेक केलं तर मार्केट इथून खाली येऊन जाणार. जर मार्केट ह्याच ठिकाणी थांबलं तर मार्केट पुन्हा काय होऊ शकतं, मग रेंज बाउंड होऊ शकतं. याला आपण इथे नो ट्रेडिंग झोन पण म्हणत असतो. हा जो एरिया असतो ना, मग याला आपण म्हणत असतो नो ट्रेडिंग झोन. ट्रेंड केव्हा पकडेल, जेव्हा ह्या रेंजच्या बाहेर जाणार ते, किंवा इथे ब्रेकडाऊन देणार मार्केट, तेव्हा हे मार्केट काय होत असतं, मग ट्रेंडिंग होत असतं. याला आपण म्हणायचं असतं ट्रेंडिंग मार्केट. म्हणजे वरती गेलं तर मार्केट अप ट्रेंडमध्ये जात असतं आणि खाली आलं तर मार्केट इथे मग डाऊन ट्रेंडमध्ये जात असतं. डाऊन ट्रेंड हे मार्केटचे ट्रेंड तुम्हाला ओळखायचे असतात. ॲनालिसिस एकदम सोपं होतं. लेवल माझ्या मते तुम्हाला सर्वांना समजलेले असतील. ट्रेंडनुसार चालायचं आहे मार्केटमध्ये. मार्केटचा जो ट्रेंड असतो ना, तो तुम्ही फाइंड आउट करायचा असतो, त्यानुसार काम करायचं. आता हा जो झोन होता ना, मी याला काय करतो, एक्सटेंड करून घेणार इकडे. ही लेवल आपल्यासाठी काम करणारच. नंतर जर मार्केट आलं इथे तर ही लेवल आपल्यासाठी काम करणार इथे. समजलं का? आणि जेव्हा पण तुम्ही मार्केटमध्ये काम करत असतात ना, स्टॉपलॉसचा वापर करायचा आहे. बहुतेक जण इंट्राडेमध्ये काम करतात पण स्टॉपलॉस लावत नाही. इंट्राडे करायला नको, ऑप्शनमध्ये तर करायला नको. ऑप्शनचे खूप बारकावे असतात मित्रांनो, तुम्हाला माहीत नसतात. शेजारचा प्रॉफिट बनवतोय म्हणून आपण पण बनवायचं, ते चुकीची पद्धत. बिगर नॉलेजचं तर काम करूच नका. समजलं का? प्रॉफिट लॉस या दोन्ही गोष्टी मार्केटमध्ये असतातच. असं नाही की 100% पण तुम्हाला प्रॉफिट होऊ शकत नाही आणि लॉस पण होऊ शकत नाही. जर एखादी व्यक्ती म्हटली की मी 100% प्रॉफिट घेत असतो, तर असं होत पण नाही. लॉस पण होतात मार्केटमध्ये. ठीक आहे, पण लॉसला थोडं कंट्रोल केलं पाहिजे आपण. जर तुम्ही ट्रेडिंग करताय ना, मग स्टॉप लॉस असला पाहिजे. टार्गेट स्टॉप लॉस हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. मनात नाही पकडायचं स्टॉप लॉस. तुमच्या सिस्टममध्ये तुम्ही स्टॉप लॉस ऑर्डर लावली पाहिजे. स्टॉप लॉस ऑर्डर लावून काम करायचं मार्केटमध्ये. मार्केट सुप्रीम असतं मित्रांनो, हा शब्द नेहमी लक्षात ठेवायचा. मार्केट सुप्रीम असतं. मार्केटमध्ये व्हायला काही पण होऊ शकतं, कुठेही जाऊ शकतं मार्केट. मी मार्केटमध्ये बुलिश आहे, अचानक मार्केट खाली येऊ शकतं. मी बेरिश आहे मार्केटमध्ये, अचानक मार्केटमध्ये बाईंग येऊ शकते, कोणत्याही साईडला जाऊ शकतं. मग त्याच्यासाठी आपण तयार राहायचं आहे मार्केटमध्ये, की मला लॉस किती घ्यायचा, माझी रिस्क किती मार्केटमध्ये, त्यासाठी स्टॉप लॉसचा वापर करायचा. ठीक आहे, तर निफ्टीमध्ये सर्वांना लेवल समजलेले असतील. ॲनालिसिस एकदम सोपं होतं. आणि मित्रांनो, जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक पण करायचं आहे. लाईकची संख्या पण कमी झाली आणि कॉमेंट करणारे तर फार कमी झाले. व्हिडिओ बघतात पण कॉमेंट करत नाही, तर सोबत कॉमेंट पण करायची तुम्ही. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करत चला. तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.